नंतर मग 35 वर्ष डाव्याचे नखच कापलेले नाहीत. माणसं आहेत का काय तुम्ही? काय असेल ते सकाळी दादा कोणकी येत नाही करायचं. इमाम के हमेशा लगाती थी, FYBA में पढ़ती थी. म्हणले होते 5 किलो काजू आणि मानवरांच्या थोबाडात वाजवायला मी कशाला लाजू. नवराने बायको निमित्त रोज फिरायला जातात, त्याला डार्लिंग वा कसं म्हणतात. 30 वर्षापूर्वी दिलेलं 100 रुपयाचं बक्षीस मी अजून माझ्या बॅगेत ठेवलंय. फक्त एवढंच की मोठं प्रेम करणारं बाळासाहेबांनी माझं कौतुक केलं. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत आहे. लास्ट तुम्ही पाहिलं असेल, लास्ट ब्लॉगला आपण होतो दूध पापेश्वर मंदिरजवळ. आता आपण दूध पापेश्वर मंदिरजवळच आहे. तर दूध पापेश्वर मंदिर शूट करताना ना, म्हणजे दत्त मंदिरच्या इकडे आपल्याला एक कोकणातला कलाकार भेटला, वसंत ठाकूर यांचं नाव. त्यांचं नख काहीतरी त्यांनी काहीतरी किती वर्ष झाली नखं कापलीच नाही आहेत. आता त्यांच्यावर आपण थोडंफार शूट केलं आहे, ते तुम्ही पुढे आता पहा. आणि हा व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा, म्हणजे खूप लोकांना त्या कलेबद्दल माहिती पडू दे. तर आपण सुरू करूया. तर आपलं नाव वसंत गणेश ठाकूर, रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या गावचा रहिवासी. शालेय शिक्षण संपल्यानंतर मुंबईमध्ये आलो. मुंबई पैशाची खाणी, पुण्याला ज्ञाने. लहानपणीच ओळखून होतो. नंतर मग चित्रकार नकलाकार झालो. आणि एक सहज म्हणून म्हटलं नखं वाढतात का बघू दे. तर हळूहळू नखं तुटायला लागले. मग गुरु भेटले पुण्याचे 1 नंबर जे आहे. नंतर मग 35 वर्ष डाव्याचे नखच कापलेले नाहीत. अच्छा. जगात 2 नंबरचं नखं समजा. तुम्ही असं जेवता, मी असं जेवायला घेतलं. किती येते? 19 फूट. टोटल 19 फूट आहे. सगळी मिळून 19 पाच. ओके. अंगठा 4 फूट. अंगठा 4 फूट आणि सर्व मिळून 19 फूट. आणि एक लक्षात ठेवा, वर्षाला 1 इंच वाढतं. टिकलं तर, नाही तर मग खुराक ना. आम्ही ब्राह्मण असल्याने आमची बात. बाकीचं जे खातात ना, त्याच्यामुळे मजबूत होतं. आणि ते कसं माहिती आहे का, आमच्या याला शोभत नाही. आता चित्रकार नकलाकार हे माझ्या पोटाचा व्यवसाय. पण 2 वर्ष कोरोनामुळे मी दबून गेलो. कुठेच जाता येत नव्हतं. कारण कोरोनाचा अर्थ काय लावला मी, कोकणात रोग नाही. आता जरा कमी कमी वाटते, पण माणसंच अजून येत नाहीत. तुमच्यासारखी माणसं आली एवढ्या लांबून. तर तुम्हाला जर 2 मिनिटं झलक दाखवतो. सिनेमामध्ये आवाज दाखवतात ते खोटे असतात. लता मंगेशकरचं गाणे झाडावर कोकिळ, कोकिळ नसतो. कोकिळ जर माझ्याकडनं आला तर कसा येईल बघा. अजून उडालेलं नाही. उडताना आवाज वेगळा आहे. अमिताभच्या घरात कुत्रा आहे, पण कुत्रा ओरडत नाही आहे. मग तो आतमध्येच आवाज येतोय. मग कुत्र्याचा मी डबिंगला असा देतो. कुत्री, लांबचा कुत्रा, तंडी दगड मारला. कुत्रीचं पिल्लू, मुलगा रडतोय. कावळा खाली येत नाहीये. रात्री 11 वाजता मांजर भांडतायत. रेल्वेतून तुम्ही आलात आत्ता मुंबईत, मडगाव टू दिवा. निळूफळे वरतीून खाली येत नाही. शूटिंग राहिले. आवाज कुठून? आवाज इकडनं. पण माणसं आहेत का काय तुम्ही? काय असेल ते सकाळी बोलायचं, अजिबात वेळ बोलायचं. दादा कोणकी येत नाही आहेत. नाही करायचं. सचिनची ॲक्टिंग, बाळासाहेब जमलेले माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींना मातांनो. आणि तुम्हाला 2 नकला करून राष्ट्रगीत द्या. तेवढ्या लांबून आलाय तर फक्त तू ताई ऐकले इथे उभे राहा. आणि ABCD म्हणशील ना, ए म्हणायचं थांबायचं, बी म्हणायचं थांबायचं. तू जसं म्हणशील ABCD त्याप्रमाणे हे सगळे ऐकतील. लास्टला झेडला असं करतील. वा, पहिल्यांदाच आता ऐकला. सुरुवात येईल. मुंबईवरून आलेली यायला आता मी बोलतं करतो. ABCDवर विनोद कसा आहे पहा. हुशार मुलंच पुढे येतात पहा. सुरू मुठ्यांदी. एक कॉलेज की लड़की थी, बीमा कभी नहीं पढ़ती थी. सीमा उसका नाम था. डिस्को डांस करती थी. इमाम के हमेशा लगाती थी. FYBA में पढ़ती थी. जीतू से प्यार करती थी. HM बिगड़ी हमेशा हाथ में पहनती थी. आई लव यू हमेशा कहती थी.
जेके उसका पिता का नाम था। केरल में उसका भाई रहता था, LLB में पढ़ता था, एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी, NT रामाराव को जानती थी, ओम पुरी को भी पहचानती थी, पीने के लिए हमेशा थम्स अप मांगती थी क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी। और उनके अंकल काम करते थे। एस हमेशा कहती थी, टीना उनकी सहेली थी, यूनियन बनाना चाहती थी, वी हमसे पास रखती थी, WXY 510 नंबर की उनके पास गाड़ी थी, एक्स मॉस्को कॉलेज नहीं जाती थी, वाइसेल साड़ी पहनती थी, जेड म्हटलं की JP ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी। ताली वाजवा। आता 2 आयटम देतो आणि राष्ट्रगीत देतो। ऑर्केस्ट्रामध्ये एक 10 ते 15 मिनिटं आम्हाला मिमिक्री मिळते, त्यात भरभर बोलायला लागतं, जास्त बोलता येत नाही की 40 माणसांचा ऑर्केस्ट्रा असतो, फक्त 10 ते 15 जॉनी दिवारी इकडे इकडे वसंत ठाकरे रामदास पाध्ये माशाच्यामध्ये 10 मिनिटात काय बोलणार, मग थोडक्यात बारीक बारीक असा टाइम। दिल्ली के सड़क पर सोते हुए कुत्ते को एक नेता ने लात मारी, कुत्ते ने उठकर नेता को देखा और फिर सो गया। एक आदमी ने कुत्ते से कहा, तेरी गलती तो नहीं थी, फिर भी नेता ने तुझे लात मारी, क्या तेरे दिल में बदले के भाव नहीं जगे? तो कुत्ता बोला, मेरे दिल में बदले के भाव तो जरूर जगे, पर मैंने सोचा इस नालायक और भ्रष्ट नेता के मुंह कौन लगे। एक नेता ने गली में जैसे भाषण देना शुरू किया, दूर सड़क पर एक कुत्ते ने भौंकना शुरू कर दिया। नेता ने अपने चमचे से कहा, इस फालतू कुत्ते का भौंकना बंद कराओ। तो चमचा बोला, नेताजी वो कुत्ता भी आपके बारे में यही बोल रहा है। बहुत सालों के बाद 2 दोस्त अचानक भगवान शंकर के मंदिर में मिले। एक ने दूसरे को कहा, क्या करते हो आप? तो दूसरे ने कहा, रिटायर हूँ, भगवान के आशीर्वाद से 4 बेटे हैं और 4 ही बेटों को काम पर लगा दिया है। बहुत अच्छा, क्या काम करते आपके 4 बेटे? बड़ा डॉक्टर है, दूसरा इंजीनियर है, तीसरा वकील और चौथा उसका तो नाम मत लो, वो कुछ पढ़ा लिखा नहीं है और हजाम बन गया। तुम्हारा बेटा और हजाम उसे घर से निकाल क्यों नहीं देते? पिताजी बोलते हैं, सोचता तो हूँ निकाल दूं पर क्या करूँ, उसी की कमाई पर तो घर चलता है। कौन बनेगा करोडपती? अमिताभ बच्चन एक करोडपती बोलण्यावर 100 कोटी रुपये कमवले, तसं बोलता आलं पाहिजे आणि हसता आलं पाहिजे। चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, समुद्र अधूरा है किनारों के बिना और जीना अधूरा है हस्त क्लब के बिना। माय इज द बेस्ट टॉनिक इन लाईफ हॅव खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. नेहमी हसत राहा. एवढ्या लांबून तुम्ही आलात मुंबईवरून, तर नेहमी प्रवास करताना नेहमी हसलं पाहिजे, नाही तर कोणी जागा देणार नाही गाडीमध्ये. बरोबर आहे. म्हणून धोपेश्वर अशी मोठी मोठी शहरात खेडेगावातली शांत देवळं आहेत, जिथे भरपूर जप करा, नामस्मरण करा, कारण या कलियुगात नामाशिवाय कुठलंही नाही. आणि म्हणूनच देवाने सांगितलेलं आहे की पहाटे उठतो तो योगी, उशिरा उठतो तो भोगी. म्हणून आता गंगा आलेली आहे धोपेश्वरची, राजापूरची. हा आता आले पुन्हा, तर जरा प्रत्येकाने 14 कुंडात आंघोळ करून बाटली भरून घरी घेऊन जा. गंगा म्हणजे कशी आहे? पवित्र गंगा आहे. स्वर्गातल्या गंगेला मंदाकिनी म्हणतात, पृथ्वीच्या गंगेला भागीरथी म्हणतात आणि पाताळातल्या गंगेला भोगावती असं म्हणतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री गंगा माता प्रसन्न. आलेली गंगा फायदा घेत नाहीत का? 3 वर्षांनी येते म्हणून लोक जातात. आता असं नाही, आता वर्षावर्षांनी येते. त्याच्या मनात येईल तेव्हा येईल. आपण फक्त नामस्मरण करून त्याच्या आपण आंघोळ करून घ्यायची. पवित्र एकदा जन्म येतो आपल्याला, हा 84 लक्षांत फेऱ्या. म्हणून दिगंबरा दिगंबरा नामस्मरण ह्याला कोणी मानणार नाही, पण सोन्याचं दिसलं की भीती वाटते. म्हणून आम्ही का रुद्राक्ष घालतो? कोणाला भीती नाही. कुठल्या गावचे महाराज असं विचारतात, आणि हे दिसलं की भीती येते आणि बघतो सारखा माझ्याकडे. म्हणून बायकाने चांगले कपडे घाला, चांगलं खा, हेच बरोबर येणार आहे. हे तुम्ही दाखवलंत ना, 5,000ला घेतलं, 20,000ला घेतलं, 80,000ला घेतलं, की थम्सअपमध्ये टाकलं की बाई थम्सअपसारखी काढून देते. बाबा हे कोल्हापूरला नाशिकला सगळं गेलं बा, माझा चांगला बोलत होता बा. म्हणून गाडीमध्ये कामापुरतं बोला आणि कामाचंच बोला. बघा आता दत्त मंदिर आहे, तुमचं मंगळसूत्र बायकांचं एवढं असतं, एवढंसं मंगळसूत्रामध्ये असतं 2च वाट्या. एका वाटीमध्ये माहेरचा त्याग, दुसऱ्या वाटीमध्ये सासरचे स्वागत आणि मागोरांच्या सुखाशिवाय देवापाशी असलेली काही नाही हो मागं. दत्ताला आवडते गाय, शंकरला आवडतो नंदिनी. बायकांना नवऱ्याच्या नावावर हवी असते संधी. राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री धोपेश्वर देवस्थान. हिंदू हृदय सुंदर बाळासाहेब ठाकरे शिवश्रीची शान आणि माझे पती विनायकराव आहेत. शेवटी माझे जीव की प्राण. परंतु या लहान म्हणजे उकाणातील मुली कशा केळीचं पान टराटरा फाटतं. विलासरावांचं नाव घ्यायला मला कसं तरीच वाटतं. गोव्याला आणले होते 5 किलो काजू आणि माधवरांच्या थोबाडात वाजवायला, मी कशाला लाजू. चांदीचे डबक्यात ठेवले होते बर्फीचे तुकडे आणि जिलबीचा घात भरवते मला तुकडे. आता तरी तोंड करणारे इकडे. कलियुग सखा भाऊ सख्या म्हणजे लग्न करेल एवढं ऐकायला मिळेल. म्हणून कलियुगात नाम
माझा शेवटचं तुम्हाला 2च फक्त सांगतो की चांगलं शरीर ठेवायचं असेल तर मॉर्निंग वॉक करा. कुठलाही रामदेव बाबा 70 उलटून गेली, योगावर ताकद बघा, एक केस पाडला नाही. माधुरी दीक्षित 50ची उलटून गेली, 25ची मुलगी वाटते अजून त्याच्यामध्ये नाचली काय बघा. आणि आमच्या कोकणातलं सौंदर्य देवगडमधलं बदामाचं तेल, रामदेवांचा योग, मॉर्निंग वॉक, फळांचा रस, आणि अमेरिकेला नवरा आहे तिचा तर तिकडे चेकिंगला, म्हणून तिचं नाव माधुरी. आमच्याकडे मुलीचं नाव ठेवले नाही ना, कुठे बघते ती समजे ना. नाव दिले गंगाधर, अंघोळ नाही महिनाभर. म्हणून चांगलं राहायचं असेल ना तर व्यायाम करा, मॉर्निंग वॉक करा. एवढंच सांगून तुम्हाला राष्ट्रगीत देतो. मॉर्निंग वॉकचे काही प्रकार आहेत. डॉक्टरनी न सांगता सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वातावरण निमित्तपणे रोज फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात. डॉक्टरनी सांगितलं तर आता जो निमित्तपणे रोज फिरायला जातो त्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात. मॉर्निंग नाही, वॉर्निंग. बरोबर. नवराने बायको निमित्तपणे रोज फिरायला जातात त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखादा हे सगळं पण ईर्षेपोटी फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवराने बायको सकाळी फिरायचा नवरा दुसऱ्या महिन्याकडे वाकून वळून चोरून पण सरळ फिरायला जातो त्याला मात्र टर्निंग वॉक असं म्हणतात. इथे कपिल देवची विकेट शेनवरने गुगली टाकून टर्निंग करून मधला दांडा कपिल मुंडूच्या सॉलिड बॉल होता रे. म्हणून लक्षात ठेवा, कुठलाही लहान मुलगा असला तरी सुद्धा त्याला प्रेमानेच घ्या. वहिनी थोडं सरकून घेता का, जागा मिळते, हे गोड पाहिजे. आता तुम्हाला शेवटचा देतो आणि थांबवतो. मराठी म्हणून इंग्रजीवर कमी पडतो म्हणून मराठी म्हणून मागे राहतो. बाळासाहेब म्हणजे 3 इंच नख असणं 30 वर्षापूर्वी मातोश्रीमध्ये नखांची माहिती घेतली, नखं पाहिली आणि नंतर मालिमगाने लागतो. तो अजून पेपराचा कटिंगचा भाग मी अजून बॅगेत ठेवलेला आहे. त्याच्यावर दिलं होतं विश्वास ठेवा नखांची गाठ, एवढीच होती. आणि नंतर मुंबईला चर्चगेट स्टेशन आहे, त्याच्या बाहेर मोठी हाऊस आहे बिल्डिंग, व्हाईट हाऊस. त्याच्यात गावस्कर असा उभा होता आणि लंडनला चालला होता. माझी नखं मी गावस्करच्या टेबलावर ठेवली. असं कुठं नखं आहेत तुझी? मग म्हटलं सर्टिफिकेट त्या बाळासाहेबचं सर्टिफिकेट घेऊन आलेलं आहे, आशीर्वाद द्या. तर तो तुम्ही इंग्लिश मिडियमचा आहे. म्हटलं मी मराठी मिडियमचं आहे. लिहून त्या मग कसं दिलं बघा, इंग्लिश कसं असावं एक झाला. गावस्कर म्हणजे नका पाहून 30 वर्षापूर्वी म्हणाला की पेशन्स इज ए ग्रेट व्हर्च्यू. मिस्टर वसंत गणेश ठाकूर हॅज लॉट्स ऑफ इट सिंग द वे. He has cultivated the growth of his fingernails. He has taken a lot of care and undergone plenty of hardship to maintain the length of his nails. Obviously, he cannot pursue games. As a young active man, it must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice an abundant patience. He should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him well and his fingernails go from length to length. Yours faithfully, सुनील मनोहर गावस्कर. ही त्याची स्लिपची ॲक्शन अशी होती. 30 वर्षापूर्वी दिलेलं 100 रुपयाचं बक्षीस मी अजून माझ्या बॅगेत ठेवलं आहे. पैसा कोणी देतं कमवतो, परंतु कोणी दिलेलं 30 वर्ष नको अजून कापलेली नाही. जगात 2 नंबर गुरुमध्ये पुण्याचे 1, 2 नंबर मी, 3 नंबर कलकत्ता, 4 दिल्ली, अमेरिकेला एक बाई आहे तिची 10 बोटाची आहे. फक्त एवढंच की मोठं प्रेम करणारं बाळासाहेबांनी माझं कौतुक केलं, गावस्करने केलं, लता मंगेशकर, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन सगळे मोठे लोक या जवळ बघायला येतात. का तुमची एवढीच नखं आहेत, तुम्ही असं जेवता, मी असं जेवायला घेतलं आणि मी ह्याच्यावर 30 वर्ष जगतोय मुलासारखं. 3 तास झोप, चहा नाही, कॉफी नाही, मारामारी नाही, तरीसुद्धा ह्याच्यावर उंदीर येऊन बसतो. मांजर येतं आतमध्ये, बाईक लाल मुंग्या, पोलीस दांडा मारतो, थैली में क्या है, असं करून हे नाव झालं. पैसा नाही, पैसा ह्याच्यावर. मग मी 2 वर्ष कोरोनाने रिकामा का तुमच्याकडे येतच नव्हते कोणी. आत्ता कुठे सुटलं आहे सरकारने. हळूहळू जा, तुमचं तुम्ही बघा, बाहेरचं खाऊ नका, हात धुवा, सगळं सांभाळा. म्हणून एवढे लोक यायला लागले. म्हणून तुमच्यासाठी मला योग होता म्हणून एवढं आपल्याला शूटिंग करता आलं. नाहीतर मी श्री स्वामी समर्थ चालू आहे माझं. फक्त एवढंच की हा सुद्धा कोरोना निघून जाईल, पुढचे दिवस येतील. 15 वर्ष नुकसान परत मागे यायला वेळ लागेल. म्हणून लहान मुलं गुलाबाची फुलं त्यांना जपा, देवाचं नाव घ्या. कोरोनाचा अर्थ निघायला लागला. कोकणात रोग नाही, बाहेरून येतोय. स्वच्छ वातावरण आहे, आपल्या फणसाच्या भाजीवर आम्ही काढतो. पण मुंबईमध्ये हे नसेल तर खरंच. आता राष्ट्रगीत घेतो आणि कार्यक्रम येत आहे. राष्ट्रगीत घेतो आता. आणि हे ताईला मी सांगतो चांगलं शिक आणि एक आवाज शिकव. मला काही येत नव्हतं, मी गाडीत बसल्यानंतर आवाज शिकवून मला जागा मिळाली लगेच. म्हणजे सांगू मुलगी तुमची का हो, आवाज काढू, लगेच जागा मिळाली. लगेच झाडावर कोकिळा, लगेच लता जवळ आली. लगेच जवळ
मिळाली लगेच माधुरी दीक्षितची आमच्या कुत्र्याला उठवा लगेच दाराकडून टोन चालले मग माझा आवाज छान येतो तुझा तुझ्या मायला नाही करायचं. सचिन लगेच ॲक्शन घेतली लगेच बाळासाहेबांची समजेदेवाच्या तमाम हिंदू बंधू होईल आणि लगेच दादा कोणके लगेच मिळू पडले माणसं का काय तुम्ही? हे सगळे आवाज काढायला कोकण खेडेगावात आणि मुंबई पैशाची खाणे पुण्याला ज्ञान आहे म्हणून जुनी माणसं जपून ठेवा जेवल्याशिवाय जायचं नाही जुनी माणसं म्हणली आणि नवीन माणसं काय म्हणतात तुम्ही त्याच्यात प्रवेश केल्यावर आज तुमचा उपास असेल नाही म्हणून लक्षात ठेवा राष्ट्रगीतला सगळ्यांनी रात सगळ्यांचा घ्यायच्या आणि यूट्यूबवर टाका मराठी माणूस मागे राहतो त्याला पुढे आणायचं काम आमचं आहे सगळ्यांनी उभे राहा राष्ट्रगीत झालं भारत माता की ह्यांचं पण सगळ्यांचे घ्या आणि यूट्यूबवर जाऊ दे एकट्याने जेवायचं नाही कधी सगळ्यांना जेवायचं जेवतो ना त्यावेळेला असा जेवतो तेव्हा ती बाई वाढते आणि खाणारच म्हणतो वहिनी बास घंटा हळू वाजवायची असते असं राहू नाही पडायचा प्रसाद हातात घ्यायचा असतो प्रसाद म्हणजे प्रभूचे साक्षात दर्शन 2 दर्या 3 दर्या अजून द्या नाही चप्पल तिकडे ठेवायची आपला अहंकार पादत राहणे येथे ठेवावे आणि हे नदीला दाखवायचं नाही नदीच्या असं करून शंकराला आदलायचं आणि पुन्हा असं द्यायचं आणि मग काय तुमचं असेल ते असं करायचं सगळे आरशात जाऊन नुसते असे बघतात नाही देव कुठे तर बाहेरच म्हणून पर्यटन झाल्यानंतर आमचं धार्मिक राहायला पाहिजे आईला आईच म्हटलं पाहिजे वडिलांनाच नमस्कार केला पाहिजे आई वडील पुन्हा मिळणार नाही कुटुंबापेक्षा मोठे तर जगात कोणतेच नाही वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही आणि आईच्या सावलीपेक्षा जगात मोठं कोण नाही ज्याच्या घरात म्हातारपणी आई वडील राहतात तो सर्वात श्रीमंत नाती किती वाईट दुसरे तोडू नका आणि पाणी किती घाण असले तहाने आगमधून भिजू शकते काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोचते कारण लुटणारे काटे पायात सगळे वाढवतात निस्वार्थ कर्म करत राहा जे होईल ते चांगलंच होईल थोडंसं लेट होईल पण लास्टला बेस्ट होईल मग घ्या आता राष्ट्रगीत तुमच्यासाठी सगळ्यांना कॅमेरा मारा राष्ट्रगीत येत आहे तुझा पण फोटो आला पाहिजे तू यूट्यूबवर गेली पाहिजे एबीसीडी छान म्हणाले राष्ट्रगीत चिळ्यावर सुरू तुम्ही तोंडाने म्हणता मी राष्ट्रगीत सिटीवर तुम्ही असे जेवता मी असं जेवत कधी नेहमी ना शंकरशक्ती मात करायची 6 बाजूला 6 छक्के मारत त्या युवराजचं नाव आलं एका बाजूला 1 छक्का म्हणून नाही कोणाचं नाव पुरणपोळी करता आली पाहिजे बाईला ती खरी पाहिजे नुसतं आमच्या बात करून घातला एवढा ढीकच्या ढीक तो म्हणतो काय मीठ पण नव्हतं ती आमची काय भाजी असं चाटून बघा तेव्हा तो आचार्य म्हणतो आता उद्याचं पण कॉन्टॅक्ट मिळेल मस्त जेवढे भरपूर माणसं घ्या आता राष्ट्रगीत चिळेवर सुरू भारत माता की जय. वंदे मातरम. वसंत गणेश ठाकूर मुक्काम शुद्धपेश्वर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी पिनकोड नंबर 41 सरस्वती नकलाकार नखसम्राट चित्रकार आता तुम्ही लांबून आलेले तुम्हाला संदेश देतो एक ब्राह्मण आहे आणि तो सुद्धा ब्रह्मचारी काही कमी नाही पडणार तुम्हाला हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर तुझे गोड नामुखात अखंड राहू दे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीमद राजाधिराज श्री भवानी शंकर दूत पापेश्वर महाराज हर हर महादेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा आणि एकच की तुम्ही हे शूटिंग कुठे केलं ते समजण्यासाठी तुम्हाला गजर देतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरु ते नाम स्मरा परमेश्वरा जगीकरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गजानना गजानना श्रीमंत गुरु गजानना
तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा कोकणातला कलाकारचा व्हिडिओ? मस्त होता, खूपच छान होता. म्हणजे आणि प्लस म्हणजे एंटरटेनमेंट तर होता, प्लस इन्स्पायरिंगसुद्धा होता. आणि बाकीचे म्हणजे आम्ही शूट करायला घेतला तेव्हा कोण नव्हतं, पण हळूहळू लोक येत गेली आणि थांबत गेली आणि ऐकत गेली. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. तर खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. वसंत ठाकूर साहेबांना खूप फेमस करा. आणि लाईक तर तुम्ही केलं असेलच. आणि तुमची जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये उतरा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. आणि माझा इंस्टाग्राम ID sandy_will नक्कीच कनेक्ट व्हा. बाय.